जन्मांदेस्येतोन वयादित्रतश्चार्थेष्वभिज्ञास्पराट तेणे ब्रह्महृदाच्या दिकवये मुह्यन्ति यत्सूर्य तेजो वारी मृदां यथा विन्मयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परम धीमहि सत्यं परम धीमहि। आत्मा स्थिर आहे, आत्मा अविनाशी आहे, आत्मा नित्य आहे, आत्मा शाश्वत आहे, आत्मा अजन्म आहे। त्याला कुठल्याही प्रकारचा जन्मही नाही आणि त्याला कुठल्याही प्रकारचा मृत्यू सुद्धा आहे। कुठल्याही काळात तो जन्माला येत नाही किंवा कुठल्याही काळात तो मृत्यू देखील पावत नाही। तो होता, तो आहे आणि तो राहणार आहे। मग हे जे काही सुख दुःख प्राप्त होतं, हे जे प्राप्त होतं हे शरीराला, आणि तेही प्राप्त होतं संबंधांमुळे। संबंध आपण बघितलं, मन बुद्धी आणि अहंकार या तिघांचा इंद्रियांशी जडलेला जो संबंध आहे, त्या संबंधांच्यामुळे दुःख प्राप्त होतं किंवा सुख प्राप्त होतं। पण हा संबंध आत्म्याशी नाही आहे। आत्मा यापेक्षा वेगळा आहे, आत्मा यापेक्षा तटस्थ आहे। जे बदलताना दिसतं ते शरीर आहे, जे बदलतं ते शरीर आहे। ते नित्य बदलत असतं, प्रत्येक क्षणाला बदलत असतं। काही जण विचारतात, दिवा जळताना तो तर जसा आहे तसाच दिसतो, मग तो क्षणाक्षणाला कसा बदलतो? जसं दिवा जळताना बदलतो, प्रत्येक क्षणाला तो बदलत असतो, हे सिद्ध होतं त्यातलं संपणारं तेल। या तेलाकडे जर पाहिलं तर कळतं की दिवा हा क्षणोक्षणी नवीन आहे, नवीन आहे, नवीन आहे। पहिली ज्योत मरते आहे, मग दुसरी आहे, मग तिसरी। तसं शरीर पण प्रत्येक क्षणाला मरत आहे, प्रत्येक क्षणाला नित्य नवीन नूतन होत आहे। काही जण म्हणतात, माझ्या आजोबानं ज्या गंगेत आंघोळ केली त्याच गंगेत मी सुद्धा स्नान केलं। अरे वेड्या, तुझ्या पायाचा अंगठा तुझ्या गंगेत बुडवलास ना, त्या गंगेमध्ये तुझा हात तू बुडवू शकत नाहीस। कारण तुझ्या पायाचा अंगठा बुडवताना जी गंगा होती ती गेली आहे कधीच, ती कुठच्या कुठे जाऊन पोहोचली आहे। तू हात जिच्यात बुडवला ती नवीन आहे, पुन्हा नवीन, पुन्हा नवीन। जे बदलतं, नित्य नूतन, जे नवीनतम होत राहतं, ज्यात बदल घडत राहतात, ते शरीर आहे। आत्म्यात मात्र बदल घडत नाही। तो होता तो तसाच आहे, त्यात बदल होणार नाही आणि होत सुद्धा नाही। हा आत्मा आहे कुठे? तो कुटस्थ आहे, स्थिर आहे। कुटस्थ म्हणजे स्थिर किंवा स्टडी। तो होता तसाच आहे। हा आत्मा हृदयाच्या ठिकाणी आपण बघितलं, हृदयाच्या ठिकाणी काही लोक म्हणतात, मग हृदय ट्रान्सप्लांट जर केलं हार्ट तर काय होईल? हृदय ट्रान्सप्लांट केलं म्हणजे याचा अर्थ जिथे आत्मा आहे तिथून हृदय चालू होतं। कळतंय का? जिथून आत्मा आहे तिथून हृदय चालू होतं। नुसतं हृदय हे एक जे इन्स्ट्रुमेंट आहे, त्यात जोपर्यंत चेतना त्या याला हृदयाला मिळत नाही तोपर्यंत त्याची धडधड सुरू होणार नाही। त्याच्यामुळे हृदय धडधड करत आहे। आमच्या केनोपनिषदामध्ये अतिशय उत्तम वर्णन करून ठेवलं आहे आमच्या शास्त्रकारांनी। आप्यायंतु ममांगानी वाक् प्राण शत्रुः चक्षुः श्रोत्रमिथो बलमिंद्रियाणी च सर्वाणी। तो पाहू शकत नाही पण पाहण्याची शक्ती म्हणजे तो आहे। तो चव घेऊ शकत नाही पण चव घेणारी शक्ती जी आहे ती तो आहे। तो स्पर्श करू शकत नाही पण स्पर्श करणारी शक्ती जी आहे ती तो आहे। तो ऐकू शकत नाही पण ऐकणारी शक्ती जी आहे, ऐकणारी शक्ती जी मागे बसली आहे ती आहे। तसं हृदयाच्या पाठीमागे तो बसलाय। पण तो इथेच का बसलाय? इथेच आहे का? हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो। काही जण म्हणतात तो इथे आहे, आज्ञाचक्र ज्याला म्हणतो। काही जण म्हणतात तो इथे आहे। नाही, तो इथे नाही, तो इथे सुद्धा नाही। किंवा योगी जे आहे ते उलटा आपला प्राणवायू जो आहे तो या अनाहत चक्रापर्यंत खेचून मग तिथून आपलं प्राणोत्क्रमण करतात, ज्याला म्हणतात की इकडून अनाहत चक्राच्या द्वारे तो प्राण त्याचा गेला। किंवा ज्याला आमच्या आत्ता वॉर्म होल्स, जे विद्यार्थी आहेत सायन्सचे किंवा जे याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत विज्ञान शाखेमध्ये, यांनी अभ्यास करा। वॉर्म होल्स ज्ञानेश्वर माऊलीने 6व्या अध्यायामध्ये अतिशय उत्तम वर्णन या गोष्टीचं करून ठेवलेलं आहे। तेव्हा हा प्राणवायू जो आहे तो खेचून या अनाहत चक्रापर्यंत जाऊन आणि मग
या चक्रापर्यंत गेल्यानंतर तिथून तो बाहेर काढायचा. सुषुप्ती जिला इडा पिंगला आणि मधला जो आहे, आपल्याला पुढे या सगळ्या गोष्टी बघायच्या, पण तो आज्ञाचक्र किंवा या दोन भ्रू मध्या इथे नाहीये किंवा तो इथेही नाहीये, तो हृदयस्थ आहे. कशावरून? साध्या गोष्टीवरून सिद्ध होतं. कधी पण आपण बोलताना असं बोलतो, अरे तुझी जर हिंमत असली तर मला येऊन खेट, मला येऊन खेट. आपण हात लावतो जो, तो इथे लावतो. लहान पोरं सुद्धा म्हणतात, मला द्या, मला द्या, मला द्या, मला पाहिजे, मला पाहिजे. हा पठ्ठ्या, हे जे काही बोलतो हे आपण या हृदयावर थाप मारून हृदयाला छाती पिटत मगच म्हणतो ना, इथे आहे तो, इथे बसलेला आहे आणि इथून तो नियंत्रण करतोय या सगळ्या शरीराचं याचे. अर्थात हे दोघं जण आहे. अध्यात्मशास्त्रात अशी मान्यता आहे, आत्मा आणि आत्म्याच्या शेजारी परमात्मा आहे. परमात्मा आणि आत्मा या दोन गोष्टी वेगळ्या आहे. काही जण म्हणतात या एकच आहे. नाही, त्या दोन गोष्टी वेगळ्या आहे. आपण बघितलं रिफ्लेक्शन थेअरी, त्या रिफ्लेक्शन थेअरीनुसार खाली पाण्याने भरलेल्या भांड्यांमध्ये पडलेले सूर्यबिंब किंवा चंद्रबिंब किंवा ताऱ्यांचे प्रतिबिंब ते वेगळे, ते आहेत. आणि वरती असणारा जो ओरिजिनल ज्याला म्हणतो आपण, ज्याचं ते बिंब आहे, तेही आहे. दोन्ही सत्य आहे. पण या पाण्यामध्ये पडणारं बिंब आणि वरती आकाशात असणारं मूळ जे आहे, या दोन गोष्टीमध्ये भेद आहे, फरक आहे. तसा भेद हा कायमच राहतो. म्हणून आत्मा आणि परमात्मा हे दोघं जण यांच्यामध्ये भेद आहे. वर्णन करतात की हे जणू एकाच फांदीवर झाडाच्या बसलेले दोन पक्षी आहे. एक पक्षी फळ खातो आहे, चोचीमध्ये त्याचे फळ आहे, आणि दुसरा जो पक्षी आहे तो फळ खाणाऱ्या पक्षाकडे एकटक बघतो आहे. का बघतो आहे? फळ खाण्यासाठी नाही, हा फळ खाण्याचं कधी थांबवेल आणि माझ्याकडे कधी बघेल. तसं आहे. जो फळ खाणार आहे तो आत्मा, आणि जो त्याच्याकडे बघून वाट पाहतोय हा माझ्याकडे कधी वळेल तो परमात्मा. आत्मा वेगळा आहे, परमात्मा वेगळा आहे. रिफ्लेक्शन थेअरीमध्ये आपण हे सगळं बघितलेलं आहे. किंवा या सगळ्या गोष्टींचा त्या परमात्मा तत्वाशी किंवा त्या आत्म्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तो जन्माला येत नाही आणि तो मरत सुद्धा नाही. वर्णन करतात की जसं आपण जर बघितलं तर आपल्या आतून वेगवेगळे आवाज येत असतात. त्यात मनाचा आवाज असतो, बुद्धीचा आवाज असतो, अहंकाराचा आवाज असतो, आणि आणखी एक आवाज असतो, तो असतो परमात्मा तत्वाचा, परमात्म्याचा आवाज असतो. एखादी गोष्ट, कुठलीही गोष्ट ज्यावेळी समोर येते जीवनामध्ये, त्यावेळी दोनच, टू बी ऑर नॉट टू बी, भोग की त्याग, घेऊ की नको घेऊ. त्यावेळी निर्णय करताना जे द्वंद्व उभं राहतं, त्यावेळी आतून निर्णय देण्यासाठी काही आवाज ऐकू येतात. मन म्हणतं घे, घेऊन टाक. तेवढ्यात बुद्धी, जिच्याकडे तर्कशक्ती आहे, ती सांगते घेऊ नको, अजिबात घ्यायचं नाही, हातच लावू नको. मध्येच अहंकाराचा आवाज ऐकू येतो, का नाही घ्यायचं, घेतलंच पाहिजे. आणि त्यावेळी शेवटी परमात्मा तत्व जे आहे त्याचा देखील एक विशिष्ट आवाज. तो परमात्मा जो आहे ना, तो प्रत्येकाच्या हिताचा विचार करत असतो. मग तो पापी असो, तो सैतान असो, तो दुष्ट असो, तो सुष्ट असो, तो सज्जन असो, तो कुणीही असो, त्या प्रत्येकाच्या हिताचा विचार हा परमात्मा करत असतो. काहींना वाटतं की परमात्मा म्हणजे काळी टोपी घातलेला आणि कोट घातलेला, छडी घेतलेला मास्तरच आहे. संस्कृतमध्ये श्लोक जर म्हटले नाही, माझी स्तुती केली नाही, तर छडी लागे छमछम. अरे नाही रे, तो परमपिता परमात्मा सगळ्यांवर दयादृष्टी दाखवणारा आहे, सगळ्यांच्या हिताचा विचार करणारा आहे. आणि हिताचा विचार करणारा असल्यामुळेच तो प्रत्येक वेळी निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतो, असतो, आणि तो आपल्याला एकदा आवाजही देतो. प्रत्येक खून करणारा जो माणूस आहे, वाईट कर्म करणारा जो माणूस आहे, त्या वाईट कर्म करणाऱ्या माणसाच्या आतून एक शक्ती, एक परमात्मा तत्व आवाज देत असतं, सांगत असतं हे करू नको. येतो त्याला आवाज, त्याचा हात थरथर कापतो, शरीर त्याचा कंपित होऊन जातं, अंगावर रोमांच उभे राहतात, काय करावं कळत नाही, काही क्षणांसाठी गडबड उरते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत परमात्मा त्यावेळी त्याला समजावत असतो, सांगत असतो, पण त्याचं ऐकायचं की नाही ऐकायचं हे त्यानं ठरवायचं.
बघा तुम्ही, जे आध्यात्मिक साधनेमध्ये किंवा अध्यात्मविद्येमध्ये जे प्रवीण आहेत किंवा जे संत आहेत, जे साधू आहेत, जे शास्त्रानुसार त्यांचं आचरण करतात, असे कार्य करणारे जे लोक आहेत, त्यांचे चेहरे प्रसन्न दिसतात, शांत चित्त ते असतात. त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची अप्रसन्नता, उदासी कधी दिसतच नाही. का? याचं कारण त्यांच्याकडे दुःखच नसतं. त्यांच्याकडे दुःख का नसतं? कारण ते प्रत्येक वेळी आतल्या परमात्म्याचा आवाज ऐकत असतात आणि त्याच्या आवाजानुसारच ते करत असतात. त्या भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये एक उदाहरण आहे. एक यती ज्यावेळी यदुराजाच्या राज्याच्या बाहेर एक यती आला आणि यती आल्यानंतर हात जोडून यदुराजाने विचारलं, आप कौन हो महाजन? आपके चेहरे पे जो प्रसन्नता हमें दिखाई दे रही है, हम यहाँ पर जो सोच रहे हैं वही बात आपके सामने प्रस्तुत करते हैं. स्वामी जी, आप इतने प्रसन्न कैसे रह सकते हो? क्या है, हमें बताइएगा. आणि त्यावेळी त्या यतीनं, त्या अवधूतानं सांगितलं, बाबा माझ्या प्रसन्नतेचं कारण काय? प्रसन्नतेचं कारण परमात्मा जो आहे, आतून आवाज देणारी जी शक्ती आहे, तिचंच तो ऐकतो आहे. तो मनाचं नाही, तो बुद्धीचं नाही, तो अहंकाराचं नाही ऐकत. आपल्याही आतून असे आवाज येत असतात. परमात्मा ही एक वेगळी शक्ती आहे आणि ती प्रत्येकाच्या ठाई बसलेली आहे. ती आहेच. फक्त एक, या सगळ्या गोष्टीचा त्या शक्तीशी काहीही संबंध नाही. कुठल्याही काळात ती जन्माला येत नाही आणि कुठल्याही काळात ती मरत सुद्धा नाही. म्हणून ती मरते असा भ्रांतीचा आरोप, तिच्या नाशाचा जो आरोप आपण करतोय, तो मात्र नक्कीच खोटा आहे. आमची माऊली वर्णन करून टाकते की हे सगळं जे चाललेलं आहे ते कसं आहे. उपजले ते नाशे, नाशले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, परिभ्रमेगा, परिभ्रमेगा. हे चालत असतं. उपजले ते नासे, नासले ते पुन्हा उपजे. हे चालूच आहे. नष्ट होतं, पुन्हा निर्माण होतं, पुन्हा. म्हणूनच तर GOD आहे, जनरेटर, ऑपरेटर अँड डिस्ट्रॉयर. हा त्याचा खेळ आहे. लोकवत्तु लीला कैवल्यम लीलया ददता कलाहा. आणि हा खेळणारा जो परमात्मा आहे, त्याचबरोबर आपल्या अंतस्थ असणारा जो आत्मा आहे, या सगळ्या, या दोनही गोष्टींचा, या आत्म्याचा आपल्या शरीराशी किंवा त्याला प्राप्त होणाऱ्या सुखदुःखांशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तो यापेक्षा वेगळा आहे. त्याच्याशी संबंध जोडणं हे जीवनाची खऱ्या अर्थानं इति कर्तव्यता जीवनाची हीच तर आहे की त्याच्याशी आपल्याला संबंध जोडवायचा आहे. लाईफस्टाईल मॅनेजमेंट ज्याला म्हणतो, असे अनेक उदाहरणं आपल्या पुराणांमध्ये आपल्या शास्त्रकारांनी अतिशय सोप्या भाषेत, एक अजामिळ नावाचा ब्राह्मण त्याचं उदाहरण देतात भागवतामध्ये. आयुष्यभर पाप केलं या माणसाने, एकही चांगलं काम केलं नाही. अविद्यो वा सुविद्यो वा ब्राह्मणो मामकी तनुः. कधी गायत्रीचा मंत्र नाही, कधी संध्या नाही, कधी काही नाही, काहीच नाही. एका शूद्र स्त्री बरोबर त्याने लग्न केलं. शूद्र अर्थात शूद्र म्हणजे ही जात वगैरे नाही आहे, जिचं आचरण जी धर्माला धरून आचरण करत नाही अशी शूद्र, जिची विचारसरणी आत्मोन्नतीसाठी पोषक नाही अशी शूद्र एक स्त्री. त्या स्त्रीशी त्यानं लग्न करून टाकलं. 10 मुलं झाले या अजामिळ नावाच्या ब्राह्मणाला. यानं आयुष्यभर चुकाच केल्या, कधी परमात्म्याचं नामस्मरण कधीच केलं नाही. पण शेवटच्या मुलाचं नाव चुकून नारायण ठेवलं गेलं आणि मरता मरता प्राण कंठाशी आलेले आहे, मरण समोर आहे ना, अशा वेळी व्याकुळ होऊन बिंबीच्या देठापासून आवाज दिला, नारायणा धाव. बस या एका नारायणा एवढ्या आर्ततेनं, व्याकुळतेनं, जे एकदाच नाव घेतलं तर वैकुंठामधून आमच्या उदाहरणं देतात. लाईफस्टाईल मॅनेजमेंट. शेवटच्या क्षणाला त्यांनी जीवनाची दिशा बदलली. मन, बुद्धी, अहंकार याचा जो ऐकत होता, तो ऐकत असताना अचानक गर्रकन जे रथाचे घोडे आहे ते त्यांनी वळवले आणि आत्मतत्वाकडे केंद्रित केले. लगेच लाईफस्टाईल मॅनेजमेंट
जीवन जगण्याची पद्धती बदलली आणि त्या क्षणाला परमात्म तत्व त्या ठिकाणी हजर. पिंगला नावाच्या वेश्येच्या बद्दलचं सुद्धा असंच उदाहरण आहे. दिवसभर नटून सजून दारामध्ये उभी आहे. कुणीतरी ग्राहक येईल, वेश्या आहे. स्वतःचं शरीर विकून तिचा उदरनिर्वाह चालतो आहे. कुणीतरी ग्राहक येईल, वाट पाहते, संध्याकाळ झाली, दिवसभर उभी आहे, चिंतन करते. कुणीतरी येईल, धनिक पैसा देईल आणि मग माझा उदरनिर्वाह चालेल. पण शेवटपर्यंत तिच्याकडे कुणी आलं नाही. ज्यावेळी तरुण होती त्यावेळी तिच्यासाठी एक झलक तिची पाहायला मिळावी म्हणून हजारोंची रांग लागलेली असायची. आणि आता मात्र तिच्या घरासमोर कुणीच नाही आहे. विचार करता 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 त्या पिंगला नावाच्या वेश्येने आत डोकवायला सुरुवात केली. जे बाहेर दृष्टी तिची होती, मी, माझं शरीर, माझं सौंदर्य, या सगळ्या गोष्टींवर केंद्रित असणारं तिचं जे मन आहे, जे चित्त आहे, ते तिने आत वळवलं आणि आत्मतत्वावर केंद्रित केलं आणि सांगितलं, बाहेर जे आहे त्यांच्याशी नातं जोडण्याचा, संबंध जोडण्याचा मी प्रयत्न करते आहे, तिथेच फसते आहे. जे बद्ध आहे त्या बद्धांशी मी संबंध जोडण्याचा प्रयत्न करते आहे, पण आत माझ्या एक शक्ती बसली आहे, तिच्याशी कधी संबंध जोडण्याचा प्रयत्न केलाच नाही. त्याच ठिकाणी तिची लाईफस्टाईल तिने बदलली. बाहेरचं लक्ष काढून घेतलं, आत लक्ष दिलं, आत्मतत्वाचा बोध झाला आणि पिंगला नावाची वेश्या तिचा उद्धार होऊन गेला. अतिशय छोट्या छोट्या गोष्टींमधून आमचे पुराण करते, आमचे शास्त्रकार आम्हाला आत्म्याकडे वळा किंवा आत्मबोध प्राप्त करून घ्या या दृष्टीने मार्गदर्शन करत असतात. अर्जुना, तुला तेच सांगतोय की आत्मा किंवा चैतन्य ही जी शक्ती आहे ती तुझ्या आत आहे. ती शक्ती असणारच आहे. तिला कोणी मारू शकत नाही. तिचा कधी जन्म होत नाही, तिचा कधी मृत्यू होणार नाही. म्हणून तू शोक करू नकोस, आता डोक्याला हात लावू नकोस आणि युद्ध कर. आज इथेच थांबूया. उद्या परत भेटू. जाताना पुन्हा एकदा माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातही विसरू नका. रामकृष्ण आहे.